गॉड, काय ग, काय झालं? ताई तू आता खरंच जाणार ना लग्न करून? म्हणजे इतके दिवस आपण फक्त बोलत होतो, पण आता खरंच जाणार? माझी चंपी कोण करून देणार? माझे लाड कोण करणार? तू खरंच जाणार ताई? मधुरा, मी नाही करत ग लग्न बिग्न. तुला असं ताई तू लगेच काय लग्नच नको असं कसं म्हणतेस? आहे सेल्फिश, पण इतकी पण सेल्फिश नाहीये की तुला लग्नच नको करू असं म्हणे. फक्त तू जाणार म्हणून असं होतंय ग ताई. मधुरा, तुला माहितीये ना, मला आईचं काहीच आठवत नाही. लहानपणापासून तू काळजी घेतलीस, त्याचे लाड केले. जाऊ दे, नको माझी काळजी करूस. मी करेन मॅनेज. चल, वाज झालं. चंपीकर, हे ताई, त्या अक्षयचे खूप मेसेजेस येत असतील ना? बोलण्यात सॉलिड आहे तो. काय मस्त फिलिंग आहे. कोणतरी आपल्याला सारखे मेसेजेस करतंय, आपल्या फोनची वाट बघतंय, पॅम्पर करतंय. कमी घ्यायला पाहिजे यार, कमी. अक्षय, हाँ चहा घे. थँक यू. आपल्या आपण चहा करून पिण्याचे दिवस संपणार रे बाबा. म्हणजे आल्या आल्या सुनेला कामाला नाही लावणार आहे मी. माझी सून स्वतःच म्हणेल, आई बसा, आराम करा. आई बोर नको गं करू. तुझी सून मीरा नाही पूर्वा होणार आहे, आणि तूच तिचे लाड करायचे. आई, तू त्या मीराकडे फोन केलास का ग फायनल डिस्कशन साठी? आता काय फायनल करायचंय? त्या दिवशी जबरदस्तीने मला तिकडे पाठवलं, अवाच्या सवा मागण्या करायला लावल्यास. इच्छा नसतानाही मी सगळं बोलून आली आहे तिकडे. आता परत काय फायनल करायचंय? आधीच त्रासले असतील ते सगळे. ती मंडळी इतकी श्रीमंत नाहीयेत अक्षय. आपल्यासारखीच बेताची परिस्थिती आहे त्यांची. मला हे सगळं बरं नाही वाटत आहे. तुला बरोबर आहे तुझं म्हणणं. आता मला पटतंय. मी आता विचार केला, आपण असं करूया, त्यांना सांगूया हे सोनं चांदी बिंदी राहू दे, म्हणजे साध्या पद्धतीने करूया हा हे लग्न, हो की नाही? त्यांना फोन करून सांग आपण दोघ जण येतोय. आता कसं शहाण्यासारखं बोललास. करते मी फोन. नाही आता बोल लगेच. मीराच्या मामाचा नंबर सेव बोल. हॅलो. हॅलो, मामा का? हा बोला बोला ताई बोला. मी आणि अक्षय येतोय आता.
आहात ना घरी? आहोत ना, पण अक्षय म्हणतोय आज सगळं फायनल करूया. हो का? बर 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 बर, या. हा, येतो मग. काय या म्हणाले. चल. वाटलं तुम्हाला चांगली माणसं आहेत हा? चा- अरे बापरे, माझ्या आईला गोड बोलून ताब्यात ठेवावं लागणार आहे. आता आयत्या वेळी वाट लावायची माझी. दादा, पूजा करून दमलास की काय? थकल्यासारखं दिसतोयस. नाही, जरा टेन्शन आलंय. अक्षय आणि त्याची आई येत आहेत थोड्या वेळात. काय? इथे? हो, त्याच्या आईचा फोन आला होता. सगळं फायनल करायचंय म्हणे. आता काय ढेकळं फायनल करायचं राहिलंय? सगळं झालं ना बोलून त्या दिवशी. ढीकभर सोनं नाणं मागितलं, तू सगळ्याला हो म्हणून बसलास. आता आणखी काय हवंय त्यांना? त्याच विचाराने टेन्शन आलंय. मीरा गेली की आहे? नाही, निघेल आता. त्याच्या शाळेची वेळ झालीये. तिला काही सांगू नकोस. म्हणजे ते येत आहेत हे सांगू नकोस आणि तिला थांबवू नकोस. हा, जाऊ दे तिला. नाहीतरी लग्नाची बोलणी मुलीसमोर करायची नसतेच. काय कमू? मामा, काय ग, निघालीस का? हो, एकटीच? मधुरा कुठे? तिला उशिरा निघायचंय आज. केसांना तेल लावलंय, केस धुणार मग निघणार. बराच वेळ आहे तिला. मला उशीर होतोय, मी निघते. हा मामा, अरे अरे, असू दे. काय काय? येते. हा? हो हो, ये. अरे देवा, म्हणजे हे टेन्शन आहेच पाचूला पुजलेलं. असू दे असू दे, आपण मधुराला चहा पाणी करायला सांगूया. बघू, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. फारच उशीर झालाय आज. रिक्षा मिळायला पाहिजे. रिक्षा, ऑटो. म्हातारीला मदत कर ग पोरी, म्हातारीला मदत कर. एक मिनिट हा काकू. काका, तू? ऑटो हवी आहे ना? हो, पण तुला कसं कळलं? मी बिस्किट विकत घेत होतो तेव्हा दिसलो तू ऑटो थांबवतेस, पण कुणी थांबवतच नाहीये. बस आता, नाहीतर ही पण जाईल. ठीक आहे काका. कसं विठ्ठल रखमाईसारखा जोडा वाटतोय. सुखी वा. या या. नमस्कार मावशी. हो, या या या. असू दे असू दे असू दे. या. अरे मामा, नमस्कार. नमस्कार. या या या. पाय. अरे नाही, राहू दे राहू दे राहू दे राहू दे. बसा बसा, काही बसा. अरे हाय अक्षय. हाय, व्हॉट्स अप? ऑल गुड. छान वाटलं तुम्ही आलात. पण तुम्ही जिच्यासाठी आलाय ती ताई नाहीच आहे घरी. हो. तुला ऑफिसला जायला उशीर होते ना बाळा. जा बघू, घाईघाईत बस पकडतेस, इकडे तिकडे धडपडतेस. जा बाबा, जा जा लवकर. अगं पण आम्ही करू सर बराई पाहुण्यांची. जा. ओके, बाय. बरं, काय म्हणत होतात? मामा, मी आज मुद्दाम यासाठी आलोय. मागच्या वेळेस माझी आई आली होती
लग्नाची बोलणी करायला. हो, पण त्या म्हणाल्या ते सगळं मान्य केलंय आम्ही. हो, खरं तर आम्हाला जड जात असूनही, सॉरी, राग नका मानू, पण मी खरं खरं सांगते. नाही, हिचं म्हणणं खरं आहे. नाही, पण तुम्ही काळजी करू नका. आमच्या भाचीच्या लग्नात काहीही कमी पडू देणार नाही. दॅट्स द स्पिरिट मामा. हं? काय, सोन्या चांदीमध्ये मला रस नाहीये, माझ्या आईला आहे. अगं, कसं आहे ना मावशी, सासू ती सासूच असते नाही का, तुम्हाला नीट कळेल. हा, खरंय. मामा खरं सांगू का, माझे विचार थोडेसे वेगळे आहेत. मला वाटतं लग्न साधेपणाने व्हावं. तुम्ही नाराज नाही आहात ना? नाही, अजिबात नाही मामा. मामा कसं आहे ना, तुम्ही तुमच्या भाचीसाठी जो काही लग्नात खर्च करणार असाल, आता थोडासा भाग, अगदी थोडासा भाग लग्नासाठी ठेवा आणि बाकीचे सगळे पैसे तुम्ही माझ्याजवळ द्या. आणि बाकीचे सगळे पैसे तुम्ही माझ्याजवळ द्या. तेही लग्नाच्या अगोदर. कारण ते मी पैसे चिमणी पाखरं नावाच्या एका आश्रमाला देणार आहे. मामा, अनाथ मुलांची काय सोय करतात होते. मी लग्नाच्या अगोदर हे पैसे का मागतो माहिती आहे मामा? कारण त्या चिमुरड्यांची आता शाळा सुरू होणार आहे. आणि आपण जी मदत करतो त्यात वेळ सुद्धा महत्वाची असते मामा. हं? कारण जर वेळेतच ती मदत झाली ना, तर आणि तरच ती मदत सार्थकी लागते. आणि त्या चिमुरड्यांची आम्हाला आमच्या नवीन आयुष्याला दुवा मिळेल. वा, उत्तम विचार आहे हा. काहीच हरकत नाहीये. हो हो हो, म्हणजे ते ठरलेलं सोनं नाणं बाद ना? ऑफकोर्स. आणि त्या दिवशी मी जी काय साखरपुड्याची अंगठी घेतली, तेही तुमच्या हौशी खातर. हे तुम्हाला खरंच इंटरेस्ट नाही आहे सगळ्यात. तुम्ही ते सगळे पैसे फक्त माझ्याकडे द्या, म्हणजे त्यात मी माझ्याकडे असणाऱ्या पैशांची भर टाकतो आणि मीराच्या नावाने त्या आश्रमाला दान करतो. वा अक्षयराव, भारावून गेलो मी. हा? नाही, पण आता कसं करायचं? कसं? मामा, तुम्ही मला ना साखरपुड्याच्या दिवशीच पैसे द्या. पण मामा, लग्नाआधी सगळे पैसे, आय मीन आपणच देऊयात ना आश्रमात. तुझं मत विचारलंय का आम्ही? एक मिनिट. ठीक आहे. हा, डन. मामा, किती बरं वाटतंय सांगू. म्हणजे आपल्या दोन्ही घरांचा एका चांगल्या कार्यासाठी हातभार लागणार आहे. मामा, थँक्यू व्हेरी मच. पाया पडतो. अरे अरे अरे, काय आहे? आई, असू दे ग बाई. हो, हो, हो. आई, भेटू मित्रा. बरं, या.
चांगलं काम. पैशांसाठीचं नाटक आहे सगळं, पण मी हे नाटक उघडकीला आणीन ॲट एनी कॉस्ट. चला, मस्त गुंडाळलं. साखरपुड्याच्या दिवशी पैसे हातात पडणार. अक्षय, अरे का वागतोयस असा तू? कुठल्या आश्रमाला दान करणार आहेस? आतापर्यंत एक पैसा कधी कोणाला दिला नाहीस आणि आता समाजकार्य सुचतंय. अरे साधी माणसं आहेत ती, लुबाडू नकोस त्यांना. हे असते ना तर तुला असं कधीही वागू दिलं नसतं त्यांनी. तुझे हे इथे आहेत का? नाही ना? त्या साध्या बोळ्या माणसांचा काय चित्रपट काढू? माझ्या जीवावर घर चालतं की नाही आपलं? हो की नाही? मग गप्प बस. अरे आई आहे मी तुझी, तुझ्यावर अवलंबून असले म्हणून काय झालं? तुझं जर का चुकत असेल ए ना बाई, ए ऐक 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 नाही, माझा मूड खूप चांगला आहे, खूप म्हणजे खूपच. सो मी तुला फायनल सांगतो, मी असाच वागणार आहे. तुला ऍडजस्ट करायचं नसेल जमत तर मी आई आई ए आई रस्त्यावर आहोत, रडणं बिडणं. अगं ए बाई, रडू नकोस, रडू नकोस. थोडं थोडं ऍडजस्ट कर, थोडं ऍडजस्ट कर. पैसे आले ना की मी तुला पैठणी घेऊन देईन, लाल कलरची. काही नकोय मला. लग्न झाल्यानंतर मीराशी नीट वाग म्हणजे झालं. फुलासारखा जपणार आहे मी तिला. हा बघ तू. हा हाय हा, अरे निघालो आत्ता, ऑन द वेच आहे. हे काय आई, मला एक अर्जंट काम आलं, तू ऑटोने जा. हा हा, अरे हे काय, अरे अरे सॉरी, 2 मिनिट. हा आलो आलो आलो. येस येस. मॅडम चहा. आता काय असेल? हॅलो, ए हाय मीरा. अगं न्यूज द्यायला तुझ्या घरी गेलो होतो. गुड न्यूज द्यायला ऍक्च्युली, पण तू नव्हतीस. न्यूज? एंगेजमेंटची डेट ठरली आपले. ऐकलंस का? एंगेजमेंटची डेट ठरली. हॅलो, अगं फार दूरची नाहीये, परवाची डेट ठरली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन स्वीट हार्ट. हॅलो, अगं तू बोलत का नाहीये? हो, ते शब्द फुटे नसेल झालेत की काय आनंदाने? ते समथिंग. अभिनंदन. हा, तुझं पण अभिनंदन. बस एवढंच? काय कोरडी रिएक्शन देते? काय झालंय काय तुला? तू चिडली वगैरे आहेस की काय माझ्यावर? ओ सॉरी सॉरी, त्या दिवशी मी तुला मित्रांच्या समोर बोललो म्हणून. ओ आय एम रिअली सॉरी. काय माहितीये का मीरा, मी असा शॉर्ट टेम्पर्ड आहे. मला तुला हर्ट करायचं नव्हतं, पण म्हणजे कळतंय ना तुला. आय प्रॉमिस यू, मी तुला पुन्हा असं कधीच बोलणार नाही. ओके ओके. हॅलो, प्लीज रागवू नको. मी रागवले नव्हते, नर्वस झालेले, टेन्शन आलेलं मला. टेन्शन कसलं घ्यायचं? मी आहे ना. हा, टेन्शन नाही घ्यायचं. बरं मीरा, माझा हा जो काही चटकन राग येण्याचा स्वभाव आहे ना, तो तुलाच बदलायचा आहे. सो मीरा, मी तुला एक प्रॉमिस दिलंय, आता तू मला एक प्रॉमिस दे. प्रॉमिस? एंगेजमेंटच्या दिवशी मी तुला एक सरप्राईज देणार आहे. ओ, आता हास बघू. हस. मी लाज नाही म्हटलं, हस म्हटलं. ओके, चल ठेवू फोन. बाय, टेक केअर.